नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. कराड शहरात ताडीचे दुकान सुरू, मात्र कराडच्या उत्पादन शुल्क विभागाला याची खबरच नाही. नेमके काय आहे जोडबंगाल? याबाबत अधिक माहिती अशी की कराड शहरामध्ये चर्चच्या शेजारी शासन मान्य ताडी दुकानाचा बोर्ड लावून ताडी विक्री सुरू केली असल्याची माहिती येथील एका सामाजिक कार्यकर्त्यास मिळाल्यानंतर त्यांनी थेट उत्पादन शुल्क विभाग कराडचे कार्यालय गाठले. उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती विचारली असता उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी चक्क आम्हाला याबाबतची काहीच माहिती नाही असे धडधडीतपणे सांगून टाकले. आधीच कराड शहरासह तालुक्यामध्ये बनावट ताडी विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला असताना आता या शासन मान्य ताडीच्या नावावरती हा नवीन काय प्रकार सुरू झाला याची शहानिशा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी उत्पादन शुल्क अधिकारी यांना सोबत घेत ताडीच्या दुकानामध्ये धाव घेतली. या ठिकाणी सुरू असलेल्या ताडी विक्रीचे नमुने तपासणीसाठी घेत हे ताडीचे दुकान नेमके कोणाचे आहे याची देखील माहिती घेतली. यावेळी उत्पादन शुल्क अधिकारी म्हणतात, यांच्याकडून आम्हास ताडीच्या लायसन्स स्थलांतराचा प्रस्ताव आला असून यांनी 10,60,000 रुपयांची फी भरलेली आहे व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पुढील परवाना मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजून यांच्याकडे जिल्हाधिकारी यांचा रीतसर परवाना आलेला नाही. यांच्याकडून फक्त कागदपत्रे सादर केली गेलेली आहेत. तरी देखील यांनी अगदी बिनधास्तपणे शासन मान्य ताडी विक्रीचा बोर्ड लावून ताडी विक्री जोमाने सुरू केली. वास्तविक पाहता अशा प्रकारचे लायसन्स ट्रान्सफर करावयाचे झाल्यास शासनाचा अधिकचा महसूल देखील भरावा लागतो. तसेच ज्या ठिकाणी हे दुकान सुरू होणार आहे ते शासनाच्या सर्व नियमात बसते का याची पडताळणी करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. याबाबत उत्पादन शुल्क विभाग यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही याबाबतची सर्व तपासणी केली आहे व यांचा आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे. जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे मंजुरीसाठी गेला आहे. मग जोपर्यंत जिल्हाधिकारी रीतसर मंजुरी देत नाही तोपर्यंत या ठिकाणी ताडी विक्री कशी काय बरे केली जाते. तसेच शासन मान्य ताडी दुकान सुरू करताना त्या दुकानाच्या ठराविक अंतरावरती ताडीचे झाड असणे, ताडी दुकानात विक्री केली जाणाऱ्या ताडी ही त्या झाडापासून तयार होते का हेही पाहणे गरजेचे आहे. उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना या लायसन्स धारकाने असे पत्र दिले आहे की नातेपुते येथे 200 ताडीची झाडे असून तेथूनच आम्हाला ताडी पुरवली जाते. मग आता प्रश्न असा पडतो की एवढ्या लांबचा प्रवास करून ताडी या दुकानापर्यंत पोहोचते आणि ती चक्क 30 रुपयामध्ये 1 लिटर दिली जाते. इतक्या लांबचा प्रवास करून फक्त 30 रुपयामध्ये 1 लिटर ओरिजिनल ताडी कशी काय बरे या ठिकाणी उपलब्ध होते. मग या ठिकाणी विक्रीस ठेवलेली ताडी ही केमिकल युक्त तर नाही ना याची पडताळणी करण्याकरिता आज सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना येथील ताडीचे नमुने तपासणीसाठी घ्याव्यास लावले. वास्तविक पाहता ज्या ठिकाणी ताडीचे दुकान सुरू केले आहे त्या ठिकाणी अनेक निकष लागू होतात. येथून मंदिर, मस्जिद, चर्च, शाळा, सार्वजनिक शौचालय याचे नेमके अंतर किती असावे या सर्व गोष्टींची पाहणी करणे गरजेचे असते. परंतु कराडचे राज्य उत्पादन शुल्क अधिकारी म्हणतात की आम्ही सर्व पाहणी केली आहे, सर्व निष्कर्ष पाहिले आहेत. मग यांना जिल्हाधिकाऱ्यांचा परवाना येण्या अगोदर ताडीचे दुकान या ठिकाणी सुरू कसे झाले हे कसे काय माहीत नाही आणि दुकान सुरू झाल्यानंतर यांनी जिल्हाधिकारी यांचा परवाना त्यांच्याकडे रीतसर आलेला आहे की नाही याची पाहणी का केली नाही. जर या ताडी विक्रेत्याकडे जिल्हाधिकारी यांचा परवाना आला नसेल तर यांच्यावरती गुन्हा नोंद का केला गेला नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कराड कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना जर परवानाधारक ताडी विक्रेत्याचा प्रस्ताव आल्यानंतर फक्त प्रस्तावावरती दुकान सुरू झालेली माहिती नसेल तर मग कराड शहरात तालुक्यामध्ये सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीबाबत काय माहिती असणार का? माहिती असून देखील येड्याचे सोंग घेतल्यासारखे तर करत नाहीत ना, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात.